हे फ्रेंड्स, हॅलो एव्हरीवन. आज मला पुण्यावरून जायचं होतं खोपोलीला ट्रेनिंग संदर्भात जायचं होतं आणि साधारणतः पुणे टू ॲक्च्युली ज्या एरियामध्ये मी राहायला होतो ना, तिकडे मोशी, पिंपरी चिंचवड, मोशी टू खोपोली. ओके, तर ते जे डिस्टन्स आहे ना ते 70-75 किलोमीटर्स आहे. ऑलराईट. आणि मला म्हणजे ऑल द वे कोल्हापूरपासून मी आलो आहे, त्यामुळे मी ॲक्च्युली ॲन्युअल पास घेतला होता, म्हणजे टोल जे आहेत ना त्याचा. आणि त्या टोलमुळे मला ॲक्च्युली चार्जेस कमी होतील म्हणून. पण आता ह्यात हे नाही कळालं की कुठे चार्जेस मेन बॅलन्समधून कट होतो, कुठे ॲन्युअल जे आपण सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, रिचार्ज केलं आहे 3000चं, आणि त्यामध्ये 200 टोल्स आपण लिमिटेशन ठेवलं आहे, त्याला 200 टोल्स किंवा 1 इयर. तर मी सगळ्या टोल्स याच्या मागच्या जे नॅशनल हायवे म्हणजे कोल्हापूर टू पुणे, त्या हायवेला मला ॲक्च्युली ते ॲन्युअल टोल जे आहे ना त्यातून ते डिरेक्ट झाले, काही प्रॉब्लेम नाही. आणि पुढे आलो, मला वाटलं असंच असेल म्हणजे ॲक्च्युली मी तिथून मोशीहून एक्सप्रेस हायवे पकडला जो पुणे टू मुंबई आहे. तिथे अचानक ₹240 कट झाले ॲक्च्युली, जो बॅलन्स होता ना माझा मेन बॅलन्समधून. मला आश्चर्य वाटलं, आता हे कसं कळणार आपल्याला की कुठल्या टोलला पैसे कट होणार आहेत, कुठल्या टोलला आपल्याला ॲन्युअल जे सबस्क्रिप्शन घेतले त्यातनं कट होणार आहेत, तर ते कळतच नाही आहे. आणि आता मला वाटलं तो म्हणजे ॲक्च्युली आपण सबस्क्रिप्शन घेतलं आहे, ॲन्युअल टोलची 3000 फीज आहे ते भरून घेतलं, तेव्हा सगळेच टोल आहेत ते शक्यतो त्या कन्सेशनमध्ये मिळतील. पण तसं झालेलं नाही आहे. ₹240 जे आहे ते माझे डिरेक्ट झालेले आहेत. आणि ते डिस्टन्स किती आहे, फक्त मला जायचं तर मुंबईला नव्हतंच, मला यायचं होतं ट्रेनिंगला फक्त खोपोलीला 75 किलोमीटर्स, आणि त्यामध्ये ₹240 जात असतील आणि आपलं ॲन्युअल सबस्क्रिप्शन असून सुद्धा. तर हे आश्चर्यकारक नाही आहे का? मला जरासं वाटलं याबद्दल असे किती जणांना तो फटका बसत असेल. म्हणजे डिस्टन्स तेवढंच, लाईक आपण वी डोंट ट्रॅव्हल दॅट मच, बट येट वी हॅव टू फेस दिस काइंड ऑफ थिंग्स कंजेशन्स. आणि बॅलन्स कट झालाच ना ₹240. मग असं कसं ॲक्च्युली की तुम्ही सांगताय की 200 टोल्स, पण कुठल्या याला मेन बॅलन्समधून पैसे कट होणार आणि कुठल्या याला त्या कन्सेशनमधून होणार हे कळतच नाही आहे. मग पण गाडी चालवताना काय मला वाटलं आता एक्सप्रेस हायवेनं मला लवकर पोहोचायचं होतं, तर मी ते ट्राय केलं, पण तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय असं करून हे लूप सोल्व कशासाठी. खरंच म्हणजे आता मी तर हा नॉर्मली ठीक आहे, तर मला माहीत नव्हतं, मला माझी मिस्टेक झाली कदाचित असं. पण असे हजार लोकांचे मिस्टेक्स होत असतील. मिस्टेक्स म्हणजे ॲक्च्युली वी रिअली डोंट नो सम टाईम. ॲक्च्युली आपण रिचार्ज केले तर आपण त्याचा फायदा घ्यावा असं वाटतं ना, पण हा फायदा कसला मग? ₹240 गेलेच ना माझे ॲक्च्युली. सो 240 हे इम्पॉर्टंट नाही आहे, बट इव्हेंच्युअली मेनी पीपल गेट दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम. आय होप दॅट द प्रॉब्लेम शुड बी सॉल्व्ड. अँड ॲक्च्युली ₹240 जर टोल तुम्ही त्यामध्ये कन्सेशनमध्ये देत नसाल तर त्याला काय आहे ॲक्च्युली. त्याच्या मागचे जे आहेत ना सगळे टोल ते त्या कन्सेशनमधनं गेले. पण इथेच आता मला हे कळालंच नाही. आता मी ओल्ड एक्सप्रेस घेतला असता, ओल्ड हायवे घेतला असता, ओल्ड हायवे जो आता मी परत रिटर्न येताना ओल्ड हायवेने येतोय, जिथे मग ते ॲक्च्युली त्याला आता कदाचित नसणार आहे टोल, म्हणजे टोलच्या कन्सेशनमध्ये होईल. पण हे अवघड आहे ना, इट्स रिअली क्रिटिकल अँड वी नीड टू थिंक अबाउट इट, राईट ॲक्च्युली, राईट. असं कुणाला अजून झालेलं आहे, असा फटका बसला असणार कुणाला तर नक्कीच. प्लीज तुम्ही यासाठी काय करायचं तुम्हीच सजेस्ट करा, अँड आता ₹240 तर मला परत मिळणार नाहीत, नो प्रॉब्लेम. बट हा एक लाईक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि एक लेसन पण होता. पण अननेसेसरी लाईक एक्सपिरियन्स अँड लेसन विदाउट एनी बेनिफिट, जस्ट लॉस्ट. काही ठिकाणी ठीक आहे, लाईक पैसे आपले जातात पण त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, काही गोष्टी होतात. पण हे असं नाही ना, लाईक ₹240 गेले आपण म्हणजे ॲक्च्युली सबस्क्रिप्शन घेतलेलं असून सुद्धा. सो काय करायचं आता या